Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. नमस्कार. ऑल इन वन फॉर VI2 या समूहातील सर्वांना नमस्कार. I learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. इंग्रजी पाठ क्रमांक 6. आय लर्न इंग्लिश, सो डू यू. तेव्हा मित्र, आपण मागील पाठात बरंचसं काही शिकलो आहे. आता पुढे शिकूया. होमवर्क, HOMEWORK, होमवर्क म्हणजे गृहपाठ. लेसन, LESSON, लेसन, लेसन म्हणजे पाठ. लक्षात घ्या, होमवर्क आणि लेसन म्हणजे फरक आहे. नंतर मेनी तुम्हाला मी दिलेला आहे मागील भागात. MENY, मेनी म्हणजे पुष्कळ. मेंबर म्हणजे सदस्य, MEMBER, मेंबर म्हणजे सदस्य. हे पण बहुतेक दिलेलं आहे. आता असं सांगा, व्हॉट डज शी से, म्हणजे ती काय म्हणते, ती काय म्हणते. व्हॉट डज शी से. साध्या पद्धतीने असं म्हणतात, पण ते बोली म्हणजे ॲक्च्युली इंग्रजीने व्हॉट शी सेज असंही म्हणता येतं. व्हॉट शी सेज, ती काय म्हणते. आणि व्हॉट डज शी से हे ग्रॅमॅटिकली बरोबर आहे. ग्रॅमॅटिकली म्हणजे व्याकरणदृष्ट्या. ग्रामर, GRAMMAR, ग्रामर म्हणजे व्याकरण. स्पेलिंग व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण काही लोक GRAMAR करतात, पण ते अमेरिकन इंग्लिशचं आहे स्पेलिंग. खरं स्पेलिंग आपण जे व्यवहारात आपल्याकडे वापरतो, सर्वत्र वापरलं जातं, GRAMMAR, ग्रामर म्हणजे व्याकरण. हां. व्हॉट डज शी टेल म्हणजे ती काय सांगते. व्हॉट शी टेल्स असंही म्हटलं जातं साधारण, पण जर वरच्या वाक्याप्रमाणे की तेवढं ग्रॅमॅटिकली ते बरोबर नाही. व्हॉट शी टेल्स हे तात्पुरतं ठीक आहे, पण खरं ग्रॅमॅटिकली व्हॉट डज शी टेल, व्हॉट डज शी टेल लक्षात घ्या. नंतर व्हॉट डज ही डू म्हणजे काय. व्हॉट डज ही डू म्हणजे तो काय करतो. ही डज लेसन, तो पाठ करतो, म्हणजेच पाठ अभ्यास करतो असा त्याचा अर्थ. ही डज लेसन, तो पाठ करतो म्हणजेच तो अभ्यास करतो. व्हॉट डू यू डू, तू काय करतोस. आय रीड लेसन, मी पाठ वाचतो. डू यू डू होमवर्क, तू होमवर्क गृहपाठ करतोस. येस आय डू समटाईम, म्हणजे मी कधी कधी करतो. नित्यानंद, वेअर डू यू डू युअर होमवर्क. नित्यानंद उत्तर देतो, आय डू माय होमवर्क इन द इव्हिनिंग अथवा इन द मॉर्निंग. आय डू माय होमवर्क इन द मॉर्निंग अथवा आय डू माय होमवर्क इन द इव्हिनिंग. अथवा जो रात्री करत असेल तो रात्री म्हणू शकतो, आय डू माय होमवर्क
इन द नाईट. आय डू माय होमवर्क इन द नाईट. अच्छा, तर सांगा, वेन आर यू ॲट होम म्हणजे तू घरी कधी असतोस. लक्षात घ्या, वेन आर यू ॲट होम, तू घरी असतोस. पण हाऊस वापरून हेच वाक्य कसं होईल? हाऊस वापरू ना होमच्या ऐवजी. वेन आर यू इन द हाऊस, वेन आर यू इन द हाऊस. इथे हाऊस असेल तेव्हा ॲट लागत नाही. वेन आर यू ॲट हाऊस नाही होत. होमलाच ॲट लागतो, हाऊसला इन लागतो. आता होम आणि हाऊसमधला मी फरक तुम्हाला मागच्या पाठात सांगितलेला आहे की हाऊस म्हणजे म्हणजे राहतो, घराचीच इमारत, म्हणजे मोठं घर, घराची इमारत, सभागृह आणि घर पण ते मोठं असं, राजवाडा वगैरे वगैरे असं म्हणून, पण ते घर म्हणून ते. आणि होम म्हणजे राहतं घर, कुटुंब जिथे राहतं ते होम. आणि म्हणून ॲट आणि इनचा इथे फरक आहे, लक्षात घ्या. वेन डू यू गो टू स्कूल, तू शाळेला कधी जातोस. टू स्कूल, शाळेत कधी जातोस. कम सांगितला होता मागच्या वेळेस, कम म्हणजे येणे. डू यू कम टू मी, नाही सॉरी, डू यू कम इन द मॉर्निंग, तू सकाळी येतोस का. येस. समटाईम्स सॉरी, आय कम इन द मॉर्निंग. हो, काही वेळेस मी सकाळी येतो. वेन डू यू कम, वेन डू यू कम हिअर, तू इथे कधी येतोस. आय कम हिअर इन दी इव्हिनिंग. EVENING, इव्हिनिंग म्हणजे सायंकाळ. आय कम इन दी इव्हिनिंग. अच्छा, म्हणजे मी संध्याकाळी येतो. डज द इव्हिनिंग कम आफ्टरनून, म्हणजे डज द इव्हिनिंग कम आफ्टरनून, म्हणजे सायंकाळ दुपारच्या नंतर येते का. येस, इट कम्स आफ्टर द नून. आता नून, NOO नून म्हणजे दुपार, आणि आफ्टरनून म्हणजे पण दुपार. पण आफ्टरनून म्हणजे आपण जेव्हा शुभेच्छा वगैरे व्यक्त करतो वगैरे अशा वेळेस आफ्टरनून म्हणतो. पण अन्यथा दुपारचा उल्लेख आपल्याला विचारण्यासाठी नून असा करावा लागतो. डू यू कम इन द नून, तू दुपारी येतोस का. डज शी गो इन द नून, ती दुपारी जाते का. आलं का लक्षात. लक्षात घ्या, त्यावेळेस आफ्टरनून, आणि म्हणून आफ्टरनून नाही वापरला चालेल. कारण डू यू कम म्हणजे वेन डज इव्हनिंग कम, इव्हनिंग कम्स आफ्टरनून. इव्हनिंग कम्स आफ्टरनून, म्हणजे इथे आफ्टर आणि नून हे वेगळे वेगळे आहे. दुपारी आफ्टरनून, गुड आफ्टरनून म्हणतो आपण, त्यातला आफ्टरनून नाही आहे हा. आफ्टर म्हणजे नंतर, आणि नून म्हणजे दुपार, NOO नून. बरं का. नाईट NIGHT हे तुम्हाला माहीत पाहिजे. अच्छा, हू इज द हेड ऑफ युअर फॅमिली, तुझ्या किंवा तुमच्या कुटुंबाचा प्रमुख कोण आहे. हू इज द हेड ऑफ युअर फॅमिली. आवर फादर इज द हेड ऑफ आवर फॅमिली. आवर फादर इज द हेड ऑफ आवर फॅमिली. हू इज द सेकंड हेड ऑफ युअर फॅमिली, म्हणजे दुसरा प्रमुख कोण आहे. मदर इज द सेकंड हेड ऑफ आवर फॅमिली. अथवा काही लोक म्हणू शकतात, माय एल्डर ब्रदर इज हेड ऑफ द फॅमिली. माय एल्डर सिस्टर इज सेकंड हेड ऑफ माय फॅमिली. लक्षात घ्या. व्हॉट डज युअर मदर डू, म्हणजे तुमची आई किंवा तुझी आई काय करते. शी इज ए हाऊसवाईफ, म्हणजे ती गृहिणी आहे. व्हॉट डज युअर मदर डू.
व्हॉट डज युअर मदर डू? शी इज ए हाऊसवाईफ. ती गृहिणी आहे. व्हॉट डज युअर ब्रदर डू? माय ब्रदर गोज टू फॅक्टरी. फॅक्टरी म्हणजे कारखाना. FACTORY फॅक्टरी. माय ब्रदर गोज टू फॅक्टरी. डज युअर फादर गो टू वर्क? तुमचे वडील किंवा तुझे वडील कामाला जातात का? माय फादर वर्क्स इन द फार्म. म्हणजे माझे वडील शेतात काम करतात. माय फादर वर्क्स इन द फार्म. नंतर हां, हाऊ मेनी ब्रदर्स अँड सिस्टर्स यू हॅव? हॅव म्हणजे मी मागे शेवटी सांगितलं होतं थोडक्यात. तर फक्त हॅव म्हणजे असणे. सध्या तुम्ही असणे, जवळ असणे या पाठापुरता अर्थ घ्या. पुढील पाठात मी त्याचा आणखीन अधिक क्लॅरिफिकेशन देईल. हाऊ मेनी ब्रदर्स अँड सिस्टर्स डू यू हॅव? म्हणजे तुला किंवा तुम्हाला बहीण भाऊ किती आहेत? आय हॅव 2 ब्रदर्स अँड 3 सिस्टर्स. म्हणजे मला 2 भाऊ आणि 3 बहिणी आहेत. हाऊ मेनी मेंबर्स यू आर देअर इन युअर फॅमिली? हाऊ मेनी मेंबर्स यू आर देअर इन युअर फॅमिली? अथवा म्हणजे तुमच्या कुटुंबात तुम्ही किती लोक आहेत किंवा सदस्य आहेत. तसंच हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन युअर फॅमिली असं पण होतं. हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन युअर फॅमिली. तुम्ही असं सांगू शकता, देअर आर 5 मेंबर्स और 6 मेंबर्स इन माय फॅमिली. देअर आर 5 मेंबर्स और 6 मेंबर्स इन माय फॅमिली. लँग्वेज म्हणजे भाषा. LANGUAGE लँग्वेज म्हणजे भाषा. इंग्लिश म्हणजे इंग्रजी. ENGLISH इंग्लिश म्हणजे इंग्रजी. जिओग्राफी म्हणजे भूगोल. GEOGRAPHY जिओग्राफी भूगोल. हिस्ट्री HISTORY हिस्ट्री म्हणजे इतिहास. डू यू लाईक हिस्ट्री? येस, आय लाईक हिस्ट्री. डज शी लाईक इंग्लिश? येस, शी लाईक्स इंग्लिश. आय लाईक जिओग्राफी मच. मला भूगोल जास्त आवडतो. विच इज युअर सब्जेक्ट विच सब्जेक्ट डू यू लाईक मोस्ट? MOST मोस्ट म्हणजे अधिक. MOST मोस्ट म्हणजे अधिक. अर्थात हा शब्द विच इज द सब्जेक्ट यू लाईक मोर पण होईल. मोर पण अधिक आणि मोस्ट पण अधिक. आता मोस्ट म्हणजे मोरपेक्षा जास्त असं आहे ते. विच इज द सब्जेक्ट डू यू लाईक मोर अथवा विच इज द सब्जेक्ट डू यू लाईक मोस्ट? आय लाईक इंग्लिश मोस्ट अथवा आय लाईक हिस्ट्री मोस्ट किंवा आय लाईक जिओग्राफी मच. शी लाईक्स हिस्ट्री मच. अशा पद्धतीने ह्याचं उत्तर होऊ शकतं. डू यू लाईक इंग्लिश? येस, आय लाईक इंग्लिश. डू यू स्पीक इंग्लिश? आय समटाईम्स स्पीक इंग्लिश. मी काही वेळा इंग्रजी बोलतो. डू यू लाईक टू टॉक इन इंग्लिश? तुला इंग्रजीत बोलायला आवडतं का? येस, आय लाईक टू टॉक इन इंग्लिश अथवा आय लाईक टू स्पीक इन इंग्लिश बट आय टॉक लिटल. लिटल म्हणजे थोडं. LITTLE लिटल म्हणजे लहान असा अर्थ होतो आणि थोडंही होतं. जसं मोर अधिक, मोस्ट त्याहून अधिक, तसं लिटल थोडं. थोडं. आय टॉक लिटल, आय स्पीक लिटल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला बोलता आलं पाहिजे. म्हणून मी सगळा प्रकार घेतो आहे तुमचा. लक्षात घ्या की मी जे वाक्य देतो, सांगतो
त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि त्याच पद्धतीने वाक्य करा. वाक्य म्हणजे सेंटेन्स, SENTENCE, सेंटेन्स म्हणजे वाक्य, सिंग्युलर. सेंटेन्सीस, SENTENCES, सेंटेन्सीस म्हणजे वाक्य, म्हणजे अनेक अनेक वाक्य. तेव्हा हे असं तुमच्या लक्षात सगळं आलं पाहिजे. आता आय विल गो नाव, सॉरी इंग्रजी. मी आता पाढा क्रमांक 5 घेतो. मला वाटतं मागच्या पाठात मी 4 घेतलेला आहे, त्यामुळे पाढा क्रमांक 5 घेतो. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 5 जा 25, 5 6 जा 30, 5 7 जा 35, 5 8 जा 40, 5 9 जा 45, 5 10 जा 50, 5 11 जा 55, 5 12 जा 60. तर मित्रहो, आता मला असं वाटतं आपण इथे थांबलेलं बरं. त्यामुळे I learn English, I learn English. So do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too. You on forward to play button 0 for cancel 16 send